नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 10वे आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपण आपत्तींचे प्रकार, आपत्तींचे परिणाम, आपत्तींचे स्वरूप आणि व्याप्ती, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना, प्रथमोपचार व आपत्कालीन कृती, अभिरूप सराव या सर्व घटकांच्या संदर्भात माहिती करून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपत्ती व्यवस्थापनाबद्दल थोड्या आठवामध्ये इथे जे प्रश्न दिलेले आहेत त्यांबद्दल आधी माहिती करून घेऊ. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा, इथे हे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथे हे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न, आत्ताच आपण थोड्या आठवड्यामधील या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत. आता आपत्ती म्हणजे काय या संदर्भात आता आपण माहिती करून घेऊ. आता आपत्ती म्हणजे ही नैसर्गिक आपत्ती असते. जसं की नद्यांना पूर येतो पावसाळ्यामध्ये, ओला किंवा कोरडा दुष्काळ पडतो, वादळ होतं, भूकंप होतो, ज्वालामुखी होतात, या काय आहेत? नैसर्गिक आपत्ती आहेत. म्हणजेच काय, थोडक्यात आपत्ती म्हणजे काय तर पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात, त्यांना आपत्ती म्हणतात. ही ते आपत्तीची व्याख्या आहे. किंवा माणसावरती अचानक काहीतरी संकट ओढावतो आणि या सगळ्या घटनांमुळे पर्यावरणामध्ये आकस्मिक परिवर्तन घडून येतं आणि या सगळ्या विध्वंस घटनांपासून पर्यावरणाला हानी पोहोचते. पर्यावरणातील जी साधन संपत्ती आहे तिचा वापर करताना आपण आपल्या पर्यावरणाला सुद्धा हानी पोचवत असतो आणि या सगळ्यातून अचानक किंवा माणसाच्या नकळतसुद्धा काही आपत्ती ओढवतात, त्याला मानवनिर्मित आपत्ती म्हणता येईल. आता इथे संयुक्त राष्ट्रसंघाने आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते, अशी आपत्तीची व्याख्या केलेली आहे. आता यामध्ये आकस्मिकपणे हा जो शब्द आहे किंवा प्रचंड हे शब्द आहेत, हे काय आहे? महत्त्वाचे आहे. यामध्ये जी आपत्ती आकस्मिकपणे ओढवते त्यामुळे तिचा कधीच अंदाज आपण करू शकत नाही आधी, आणि सावधगिरी त्यामुळे आपल्याला बाळगता येत नाही. आणि ज्या ठिकाणी ती आपत्ती ओढवते तिथल्या ज्या परिसरामध्ये जी मालमत्ता आहे तिचे प्रचंड नुकसान होते, वित्तहानी होते, प्राणहानी होते आणि याचे समाजावरती दीर्घकालीन परिणाम होतात. हे म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदा आणि प्रशासन अशा सर्वच बाबतीत हे सगळे परिणाम दीर्घकालीन असतात. ज्या ठिकाणी आपत्ती ओढवलेली आहे तिथलं जनजीवन विस्कळीत होतं. जे आपातग्रस्त आहेत त्यांची जैविक आणि आर्थिक तसेच अन्य प्रकारची हानी होते. आता मागील इयत्तांमध्ये आपण विविध प्रकारच्या आपत्तींविषयी आणि उपयोजनांविषयी माहिती घेतलेली आहे. कुठलीही दोन आपत्ती ह्या सारख्या नसतात. प्रत्येक आपत्तीचा कालावधी एकसारखा नसतो, तो वेगवेगळा असतो. काही आपत्ती ह्या अल्पकाळ तर काही दीर्घकाळ राहतात. प्रत्येक आपत्ती ओढवण्याची कारणेसुद्धा वेगवेगळी असतात. आपत्तींचा पर्यावरणातील नेमका कोणत्या घटकावर जास्त परिणाम होतो आहे ते आपत्तीच्या स्वरूपावरून आपल्या लक्षात येते. सांगा पाहू, आपत्तींचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत? याचं उत्तर आता आपण बघूयात. हे बघा, एक नैसर्गिक आपत्ती आणि एक मानवनिर्मित आपत्ती. मागील इयत्तांमध्ये आपण विविध प्रकारच्या आपत्तींचे होणारे परिणाम आणि आपत्ती ओढवल्यास घ्यावयाची खबरदारी याची माहिती घेतलेली आहे. आपत्तीचे असे वर्गीकरण आपल्याला करता येईल. उदाहरणार्थ, प्रलयकारी आपत्ती म्हणजे ओडिसातील चक्रीवादळ, गुजरातमधील प्रलयंकारी भूकंप, तसंच लातूरचा जो भूकंप झाला होता, आणि सातत्याने आंध्रच्या किनाऱ्यावर दरवर्षी जी चक्रीवादळ घोंघावतात ती, आणि त्यामुळे जो हाहाकार उडतो, त्यामुळे काय होतं, मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झालेली असते किंवा होते. तरीही माणसाचं जे सामान्य जीवन आहे ते काही काळाने सुरळीत होते. दूरगामी परिणाम साधणाऱ्या आपत्ती म्हणजे घटनेनंतरही त्यातील दुष्परिणाम एकतर गंभीर असतात किंवा त्या गंभीरतेत जसा काळ लोटतो तशी वाढ होत जाते. उदाहरणार्थ, दुष्काळ, पिकांवर अरिष्ट, कर्मचारी संप, वाढणारी समुद्र पातळी, वाळवंटीकरण इत्यादी. तर इथे ही चर्चा करामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्याची उत्तरे आता आपण बघूयात.
सांगा पावमधला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बघूयात.